कोटी रुपयाचा शेतकऱ्यांसाठी विशेष कर्जमाफी दिली। त्यामध्ये सर्वप्रथम मी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतोय। त्याचप्रमाणे आमच्या उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि विरोधी पक्ष नेते, आम्ही दोन्ही मंत्री या संस्थेचे संचालक आहे। मी आहे भोमरे साहेब, पूर्वी आता खासदार झाले। आम्ही सर्वांनी प्रयत्न करून महाराष्ट्र सरकारला एक विनंती केली का आमचा रामकृष्ण जल उपसा जो आहे त्यामध्ये हजारो शेतकरी गुंतलेले आहेत। हजारो शेतकऱ्यांच्या नावावर व्याज चालू आहे आणि अशा पार्श्वभूमीवर जी आमची मुद्दल रक्कम होती 64 कोटी काही लाख रुपये ती महाराष्ट्र सरकारने आम्हाला दिली। त्याच्यामध्ये टर्म्स ऑफ कंडिशन टाकून दिला का संचालक मंडळाने आणि सर्वसाधारण सभेने या दोघांमधून तात्काळ तो निर्णय घेऊन शासनाला पाठवावा। यासाठी 150 कोटी रुपये आमच्या बँकेवर जो वजा आहे व्याजाचा रूपाने, त्यासाठी महाराष्ट्र सरकारला आम्ही एक विनंती करणार आहे का सदरील जो व्याज आहे तो 150 कोटी असल्या कारणाने जिल्हा मध्यवर्ती बँकेला शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचा असेल तर तो मोठा भूर्दंड बसेल। एक तर नांदेडच्या धर्तीवर आम्हाला ही पॅकेज द्यावं, जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही पैसे वापरासाठी द्यावे किंवा अनुदानाच्या रूपाने 100-150 कोटी काही दिले तर निश्चित ही जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांसाठी सक्षम आहे। लातूर नंतर मराठवाड्यामध्ये एकमेव औरंगाबाद संभाजीनगर जिल्हा जो आमची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्या माध्यमातून त्याचा विशेष फायदा हजारो शेतकरी याच्यावरून कर्ज माफ होणार आहे। त्याचा जो भाग भांडवल आणि ती जी रामकृष्ण जल उपसा आहे त्या जल उपसाला बँकेच्या ताब्यात राहील। बँक त्याला जे काही त्याची मुद्दल आणि व्याज जो आमचा 150 कोटी रुपये माफ करू लागलो त्याबद्दल राहील। अशा पद्धतीने आज ठराव सन्माननीय सदरील या मीटिंगमध्ये सर्व सन्माननीय सदस्यांनी एकमुखाने पास केला। आणि विशेष म्हणजे याच्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी। जे विशेष सर्वसाधारण सभेला सर्व जिल्ह्याचे विविध कार्यकारी सोसायटीचे निमंत्रित प्रतिनिधी येतात आणि त्यांच्या समोर हा विषय ठेवून ही विषय पुढे याला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपण शेतकऱ्याच्या हितासाठी वापर करू लागलो, परंतु कोणी तक्रार केली तर परत याचा काही विपरीत परिणाम होऊ नये। संचालक मंडळाला ज्या ज्या शंका होत्या आम्ही त्या सर्व चर्चा केल्या। आपल्या जिल्ह्याचे या विभागाचे जॉईंट रजिस्ट्रार यांनाही बोलवलं, त्यांच्याकडून ही आम्ही सल्ला घेतला आणि सल्ला घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की करायला हरकत नाही। त्या पद्धतीने आज खरं म्हणजे गेल्या 45 वर्षापासून याची मागणी होती, पण 45 वर्षामध्ये अनेक अडचणी आल्या। आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांनी आम्हाला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली। त्याच्यामध्ये जी अट टाकली की बाकीचे उर्वरित पैसे बँकेने माफ करावे किंवा काय करावं तसा खुलासा तात्काळ महाराष्ट्र सरकारला करावा। म्हणून महाराष्ट्र सरकारचा मी कॅबिनेट मंत्री पण आहे, कॅबिनेटमध्ये हा ठराव झालेला आहे। परंतु शेवटी या कायद्याच्या बाजू सर्व तपासून जर्नल बॉडी समोर ठेवला, ती विशेष सभा बोलवली तर त्याच्याबद्दल जे आमच्या जिल्ह्याचे या बँकेचे मालक म्हणजे सर्व शेतकरी, विविध कार्यकारी सोसायट्या, नॉन ॲग्री अशा सर्व लोकांना बोलवून त्याच्यामध्ये आम्ही अंतिम निर्णय घेऊ। आणि हे सर्व घेतल्यानंतर याचा परिणाम असा होईल की या बँकेला जे काही आम्हाला आमची वसुलीमध्ये थोडाफार ज्या अडचणी येतात त्याही अडचणी आम्ही बँकेच्या वतीने महाराष्ट्र सरकारला कळवलं की शेतकऱ्याची कर्जमाफी करावी किंवा नाही हे महाराष्ट्र सरकार ठरवल। परंतु बँकिंग व्यवहारामध्ये पुढच्या भविष्यामध्ये बँका शेतकरीची हे पवित्र मंदिर चालवायचं आहे तर शासनाच्या मदतीशिवाय चालणार नाही। म्हणून शासनाला आम्ही अनिष्ट तफावत असेल त्याच्याबद्दल बोललो। आणि सोसायटी लेवलवर जी अनिष्ट तफावत आहे त्या माध्यमातून आज सर्व गांभीर्याने सर्व सन्माननीय सदस्य असतील, बँकेचे अधिकारी असतील यांच्याशी चर्चा केली आणि आता अंतिम निर्णय जे झालेला आहे ते 100 कोटीचा पॅकेज सरकारला मागावा किंवा सरकारने आम्ही जे 150 कोटी रुपये आज जे माफ केले ते 10 वर्षासाठी आम्हाला वापरायला द्यावं बँकेला।
जेणेकरून त्याच्यावर तो पैसा आज जे बँकेचं नुकसान होऊ लागला तो भविष्यामध्ये होणार नाही अशी आमच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाने शंका व्यक्त केली. हे माफ करायला जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही हरकत नाही, कारण की शेवटी ते 65 कोटी आलेत आमच्या रुटीनमध्ये येतील आणि ते शेतकरी बांधवांना किंवा आमच्या नॉन ॲग्री या दोघांना वापरायला मिळतील. महाराष्ट्र सरकार हिंदुत्ववादी सरकार होने के बाद में मुसलमानों को न्याय और इंसाफ देने में कहीं भी शिंदे सरकार, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, देवेंद्र जी, अजीत दादा कहीं कम नहीं है. मैंने तो आपको इतना बताया कि निजाम सरकार जब थी, जब कितना बजट आता था ये संभाजीनगर औरंगाबाद को, ये महाराष्ट्र को, वो भी चेक करो और आप कितना मिलता है ये चेक करो. अगर हम उसमें कम पड़े होंगे, हमारा हिंदुत्ववादी सरकार कम पड़ा होगा, तो मैं कोई भी गुनाह, कोई भी गलती स्वीकारने को तैयार है. लेकिन उन्होंने अच्छा काम करे, उनका ये अरे रहा काम हमारा रिजर्वेशन का. तरंगे पाटिल साहब ने डिमांड की, मैंने उनका स्वागत किया, सत्कार किया, सम्मान किया, अभिनंदन किया और उनके संगात उनके समाज को भी न्याय मिलना, ओबीसी को भी मिलना, लेकिन उन समाज के संगात मुसलमान को मैं ये बता रहा हूँ कि कहीं जगहों पे उनकी माली हालत, उनकी आर्थिक परिस्थिति का एजुकेशन, उनकी नौकरियाँ बहुत गंभीर है. मैं कोई वो समाज का है, वो कौम का है, वो जात का है उनके नहीं बोल रहा, लेकिन सच्चाई तो ये भी है. आप भी जाके देखो बस्तियों में कितनी परेशानी है, आप भी जाके देखो उनकी पढ़ाई में कितनी दुश्वारियाँ है. तो ये सब चीज़ उनको हमको इसमें लाइन में लाने के लिए महाराष्ट्र सरकार का माइनॉरिटी डिपार्टमेंट ये सोच रहा है कि जो बच्चे एजुकेशन नहीं करते उनका एजुकेशन मिलना. अभी जो स्पर्धा परीक्षा में जाना है उनको उतना टैलेंट होकर आना पड़ेगा. उसके लिए हम एक बच्चे पे 40 लाख रुपए खर्चा कर रहे हैं. वो 40 लाख महाराष्ट्र सरकार खर्चा करेगा, बच्चा उधर से टॉपर बन के आएगा और अच्छा धंधा करेगा. और मार्टी का जीआर कब निकल रहा है? ये तो सुन लो पहले पूरा. ये दो बीच में लाते, फिर ये भी नहीं होता वो भी नहीं होता. अरे यार पूरा तो ये मेरी बात सुनो, ये पहली बार सरकार ने ये फैसला किया मुस्लिम एजुकेशन के अंदर उनको रिजर्वेशन मिलना चाहिए, अच्छे टॉप के स्कूलों में कॉलेजों में उनको एडमिशन मिलना चाहिए. उसके तरफ से महाराष्ट्र सरकार मुझे लगता है कि जल्द से जल्द एक ऐसा जीआर निकालेगा कि वहाँ उनको पढ़ाई की ये जो मुख्य प्रवाह में उसमें उनको लाना पड़ेगा और वो लाने की हम कोशिश कर रहे हैं. रहा सवाल मार्टी का, तो मैंने बोला कि मार्टी का कैबिनेट में यहाँ से जब गया आयुक्तालय का उद्घाटन करके वहाँ जाया, हमारी मैडम से बनाया. अब हमारे पास सेक्रेटरी के पास बैठ के दोनों डीसीएम और सीएम साहब की सही होगी और कैबिनेट में आएगा, उसकी भी कॉपी दे दूंगा. हर कैबिनेट में हम कुछ ना कुछ माइनॉरिटी के लिए करते हैं और माइनॉरिटी एक मुसलमान ही नहीं है. माइनॉरिटी के अंदर जू है, जैन है, पंजाबी है, बौद्ध है, ऐसे 7 अलग अलग जू जात से लेके तो ये आयुक्तालय में क्या काम होने वाले अभी जो चालू हुआ? आयुक्तालय का मतलब अभी भी समझा नहीं, तुम पत्रकार होके तो नहीं हमको मालूम है, जनता के लिए बोलो. जनता का ही काम सुनो. हाँ. यहाँ जो है माइनॉरिटी डिपार्टमेंट का वक्फ बोर्ड का कंट्रोल वहाँ रहेगा, उनका वरिष्ठ बोल के. वहाँ जो है आज मौलाना आजाद फाइनेंस कॉर्पोरेशन है, उनका कंट्रोल वहाँ रहेगा. आज जो माइनॉरिटी डिपार्टमेंट का पैसा खर्च होता है वो हुआ क्या नहीं हुआ उसका कंट्रोल वहाँ रहेगा. उसके बाद हमारे जो छोटे छोटे यूनिट चलते हैं वो मदरसा, हमारा एक मदरसा बोर्ड को भी हम 2 लाख के बजाय अभी 10 लाख रुपए कर दिए. 10 लाख उनको देंगे तो वो सही गया कि नहीं गया, वो जिस चीज के लिए दिया गया उसका कंट्रोल है कि नहीं है. और आयुक्तालय यहाँ नहीं है, ये आयुक्तालय का नीचे हर डिस्ट्रिक्ट के अंदर ऑफिस रहेगा, वो उससे कनेक्ट रहेगा. 86 पद मैंने मंजूर किया, 86 तो 86 पद उनके रहेंगे और वो यहाँ के आसानी से काम करेंगे ताकि वक्फ बोर्ड के अंदर कभी अगर एक आधा मस्जिद का इनाम है, एक आधा दरगाह का इनाम है, एक आधा वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी को कोई अलग से विल्हेवाट लगा रहा है उसको वहाँ लेना पड़ेगा, उसको कंट्रोल करना पड़ेगा. महाराष्ट्र सरकार ने और एक ऑर्डर काढ़ा है. मैं तो देवेंद्र जी ने 2016 का जीआर बताया, मैं नया कुछ नहीं बताया. 2016 में देवेंद्र जी ने एक जीआर काढ़े थे कि जितनी भी वक्फ प्रॉपर्टी किसी भी व्यक्ति के नाम पे, खासदार, आमदार, मंत्री, उद्योगपति या लीडर या पुढारी कोई भी जात का होगा उसको राउंड मारना और वहाँ वक्फ बोर्ड का नाम लिखना. ये अंबानी की प्रॉपर्टी अपन हाथ में लेंगे, वक्फ बोर्ड अंबानी की. सबकी बात करा बम्बई जी. मराठा समाज एकत्रित झाला जरांगे पाटलांच्या पाठीशी, ओबीसी समाज एकत्रित होतोय हाके आणि नवनाथ वाघमारेच्या पाठीशी. आता मुस्लिमांच्या आरक्षणाची सुद्धा मागणी आहे, तर मुसलमानांनी एक व्हायला पाहिजे की नाही. मुसलमान एक कसे होतील, कारण एकीशिवायचं राजकारण पुढे होणार नाही. एकी असेल तर काय पदरात पाडून येते हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज. यांनी एक महत्वाचा प्रश्न जे बोलले त्याच्याशी मी सहमत आहे.
ही एक ही तुम्ही सकाळी फजर की नमाज के बाद जो लेना लगेगा देखेंगे आपने कमाल हो गया. मुस्लिम समाजाने ज्या एकीने मतदान केलं ते काही लपलेलं नाहीये. 2-5% सोडले आमच्यासारखे, तर बाकी सर्व एक लाईन मध्ये जुडलेले. मी बी जोडून जाईल कधी. इशारा दे दिए. चांगली गोष्ट आहे लाईन मध्ये काँग्रेस में आने का इशारा दे दिए साहब ने. गेली हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ही लाईन जे मी बोलू लागलो, ओबीसी बांधो, हे मराठा बांधो, एक मोठा भाऊ आहे ओबीसी बांधो, छोटा भाऊ आहे, आणि त्याच्या आजूबाजूची लाईन सर्व जोडली तर एकनाथ शिंदे साहेब याच्यावर उपाय काढणार, रामबाण औषध काढणार. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का ह्याच अधिवेशनामध्ये याचा काय राहील ते त्यांच्या मुखातून विधानसभेमध्ये घोषणा करतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि मुसलमान समाजाला जे काही उच्च न्यायालयाने रिझर्वेशनाचा शिक्कामोर्तब केलेला आहे तो निश्चित हा सरकार त्याच्याबद्दल विचार विनिमय करू लागला.